हा गव्हाच्या पिठाचा मऊ लुसलुशीत केक, तेही अंड न वापरता आणि ओव्हन न वापरता अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवूयात. 1 कप कोमट दुधामध्ये 1 टीस्पून व्हिनेगर घालून ते व्यवस्थित हलवून साईडला ठेवायचं आहे. आता एका भांड्यामध्ये 3 टेबलस्पून तेल, अर्धा कप पिठी साखर हे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये ते दूध घालायचं, पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. आता 1 कप गव्हाच्या पिठामध्ये 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलेलं हे पीठ आपल्याला टप्प्या-टप्प्यांमध्ये घालायचं आहे. सुरुवातीला 2 ते 3 मोठे चमचे घालायचं, ते मिक्स करून घ्यायचं. पुन्हा 2 ते 3 चमचे घालायचं आणि अशाच पद्धतीने सर्व पीठ मिक्स करून अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1/4 कप टुटी फ्रुटी घालायची आहे. टुटी फ्रुटी घातल्यानंतरून अगदी हलक्या हाताने जोर न लावता हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुठलाही थोडासा जाडबुडाचा स्टीलचा डब्बा घ्यायचा, त्याला व्यवस्थित तूप, तेल किंवा बटर लावून घ्यायचं आणि हे पूर्ण केकचं बॅटर त्यामध्ये घालून घ्यायचं. वरतून थोडीशी टुटी फ्रुटी अजून घालायची. मीडियम टू हाय फ्लेमवरती कढई 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डब्बा त्यामध्ये ठेवून द्यायचा आणि केक पूर्णपणे व्यवस्थित बेक होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती केक बेक करून घ्यायचा. डब्यामध्ये केक 10 मिनिटं थंड करायला ठेवायचा आणि नंतरून वायर रॅकवरती तो काढून घ्यायचा. बघताय ना किती मऊ लुसलुशीत आणि मस्त झालेला आहे हा गव्हाच्या पिठाचा केक. आता ह्याचे तुकडे करून ज्या डब्यामध्ये केक बेक केला त्याच डब्यामध्ये केक स्टोअर करून ठेवा. अगदी घरच्या साहित्यात चुटकीसरशी हा केक तयार होतो. ह्या केकला घेऊन काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि ही रेसिपी सेव्ह करा, शेअर करा आणि फॉलो करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.